रीमास लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज की नाही राजला सोडून आली पेपरला. आज त्याचा हिस्ट्रीचा पेपर होता आणि आता फक्त एक पेपर राहिलेला आहे त्याचा. मग त्याची बोर्ड एक्झाम संपेल. तर आता ना इतकं उकळायला लागलं आणि इतकं ऊन झालं आहे ना. तर आता फक्त 11 वाजले होते आणि इतकं ऊन होतं ना. तर कसं तरीच झालं उन्हामध्ये मला. आणि म्हटलं चला आता ना आल्यावर थोडंसं काहीतरी मस्त थंडगार घेऊया म्हटलं. तर कोकमचं सरबत वगैरे मी करणार होते. आणि सकाळी ना नाश्ता वगैरे करूनच गेलो होतो. आणि काय मी आणि राजच होतो. दीदी पण कॉलेजला गेली होती. तर म्हटलं चला काहीतरी आमच्या दोघांसाठी करूया मग. पण त्याआधी म्हटलं चला सरबत घेऊया. तर इकडे मस्त कोकमचं सरबत घेते मी आता. आणि ना इतर सरबतपेक्षा मला ना कोकमचं खूप चांगलं वाटतं. म्हणजे त्याचा टेस्ट पण मला आवडतो आणि चांगलं असतं इतर सरबतपेक्षा. म्हणजे कोकमचं आपल्या शरीरासाठी तर मी तेच घेत असते. मग त्यामध्ये थोडं गार पाणी घातलं आणि नंतर मग घेणारे मस्त थोडा वेळ शांत बसणारे जरा. आणि मग त्यानंतर स्वयंपाक वगैरे काय ते बघेल म्हटलं. दोघांसाठीच करायचं आहे. तर राज पण आल्याला काही जेवण करत नाही, कारण सकाळी नाश्ता करून गेलेला असतो. मग त्याला आणलं की थोडा वेळ तो थोडा रिलॅक्स होतो. आणि एक्झाममध्ये काय काय लिहून आलं आहे काय नाही ते सगळं सॉल्व करत बसतो. म्हणजे बघतो तो काय काय व्यवस्थित झालं आहे की नाही सगळं. सगळं चेक करतो तो म्हणजे आन्सर घरी आल्यानंतर. आणि त्यानंतरच मग जेवण वगैरे करायचं म्हणतो तो. म्हटलं चला मग रिलॅक्स आहे आता 2 तासांनी पुन्हा जायचं आहे म्हटलं घ्यायला. मग तोपर्यंत जरा बघूया म्हटलं. आता शांतपणे पेपर वगैरे वाचत बसली. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करूया म्हटलं. आता म्हटलं भाजीला वगैरे काय करूया. तर मेथीची भाजी वगैरे होती. तर तिला ना निवडून मग करणार. मग म्हटलं चला पटकन निवडून घेऊया. आणि मग भाजी न करता मी ना पराठेच करणार होती. तर ती आता सरबत वगैरे घेतलं, तिला निवडून घेतली आणि त्यानंतर इकडे आता स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेते. आणि मग पराठे वगैरे करूया. पटकन पण होऊन जातात आणि आपण सॉससोबत किंवा शेजवान चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी यासोबत खाऊ शकतो. खूप छान लागतात. किंवा पातळ टोमॅटोची चटणी केली ना तरी खूप छान लागतात. आणि गरम गरम तर खूप छान लागतात. दोघं बाजूने मस्त असे साजूक तूप लावून भाजून घ्यायचे आणि खूप छान लागतात. तर इकडे एवढी मोठी कोथिंबीर पण घेतलेली आहे मी, कारण कोथिंबीर पण जास्त टाकायची. आणि कोथिंबीर जर का कमी असेल तर आपण धणेपूड जास्त घालायची, खूप छान होते. आता यामध्ये ना मी बाकीचे मसाले पण घालणार आहे. आणि थोडंसं डाळीचं पीठ घालते मी, धणेपूड घालते, जिरे घालते, त्यानंतर हळद आणि लाल तिखट घालायचं आपल्याला. मिरचीचा ठेचा करून पण आपण घालू शकतो. आणि डाळीचं पीठ अगदी थोडंसंच घातलेलं आहे मी, अर्धी वाटी. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे. खूप छान होतात. थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे मऊ होतात छान. आणि मस्त असा उंडा तयार करून घेतला आणि त्याला थोडा वेळ भिजू देणार आहे. आणि आता म्हटलं चला आता 1 वाजला होता, राजला घ्यायला जायची वेळ झालेली होती इकडे. तर पोचले मी इथे आणि अजून काही पेपर सुटलेला नव्हता. तर मुलं काही बाहेर आलेले नव्हते आणि खूप अशी गर्दी होऊन जाते. तर आणि ऊन तर इतकं आहे ना तर विचारूच नका. यावर्षी ना खूप जास्त टेम्परेचर आहे ह्या बाजूला पण, म्हणजे एवढं मागच्या वेळेस नव्हतं जाणवत. आणि त्याचं कारण आहे तसंच, कारण पावसाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे कदाचित एवढं टेम्परेचर वाढलं असेल. त्यानंतर घरी आले आणि मस्त गरमागरम पराठे राजला करून दिले. आणि संध्याकाळी ना मला गुलाबजाम बनवायचे होते आणि खवा पण होता. तर म्हटलं चला आता इकडे गुलाबजाम करून घेऊया म्हटलं. तर खवा आता काढून घेतला आहे मी ताटात. आणि तो मी ना वरच काढून ठेवलेला होता. म्हटलं थोडासा फ्रीजमध्ये कसा असा थोडा हार्ड होऊन जातो तो, मग बाहेर काढून ठेवला की चांगला असतो. मग थोडासा मऊ झालेला होता. आणि खवा जर का खूप असा म्हणजे पातळ वाटत असेल ना तर आपण रवा घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण खवा जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला असेल आणि थोडासा हार्ड असेल तर मग काय करायचं की रव्यामध्ये 1-2 चमचे दूध घालून त्याला असं कालून ठेवायचं आहे आणि मग त्याच्यात घालायचं आहे. पण इथे ना खवा माझा असा पातळ असाच होता, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर त्यामुळे मी ना त्यामध्ये मग डायरेक्ट रवा घातला. आणि रवा एकदम घालायचा नाही आपल्याला, टाकत टाकत असा टाकायचा आहे थोडा थोडा, जसा वाटेल तसा. कारण एकदम जर का टाकलं ना मग खूप असा हार्ड होतं ते, म्हणजे खवा खूप असं कडक होऊन जातो आणि मग काही चांगले होत नाही ते गुलाबजाम. तर म्हणून मग मी ना थोडं थोडं असं टाकत टाकत टाकणार आहे. तर या ठिकाणी आता थोडा परत टाकून घेतला आणि छान असं मळून घेणार आहे हाताच्या तळव्याने. आणि त्याच्याने छान असा जोर लागतो तळव्याने केलं का. आणि छान मिक्स पण होऊन जातो, कारण रवा पण थोडासा रवाळ असतो ना आणि गुलाबजाम पण छान असे रवाळ होतात त्याच्यामुळे.
आणि आपल्याला जर का वाटलं ना, जर का तुम्हाला रवाळ नको असतील गुलाबजाम असे सॉफ्ट पाहिजे असतील, तर मग तुम्ही ना मैदा टाकू शकता. मैद्याने असे छान सॉफ्ट होतात एकदम. म्हणजे याच्याने पण होतात, पण असे रवाळ छान वाटतात ना, मग आमच्याकडे तसेच आवडतात. म्हणून म्हटलं चला आपण ना मैदा न घालता रवाच घालूया म्हटलं. तर इकडे आता रवा घातला आहे थोडा मी आणि त्यानंतर छान असं मळून घेते. जवळजवळ 15 मिनटं मी त्याला मळत बसली होती, तेव्हा ते असं सॉफ्ट झालं होतं. आणि इकडे मी तेच सांगते तुम्हाला की हाताचा जो खालची बाजू असते ना तळवा, त्याच्याने करायचं आहे, खूप छान होतात. तर आता मळून घेते व्यवस्थित आणि मी ना 2 उंडे करून मग छान असं मळून घेतलं होतं दोघं हातांनी आणि चांगला सॉफ्ट असा डो तयार करायचा होता. तर तेच आता, कारण जितका सॉफ्ट करणार ना तितके छान असे गुलाबजाम येणार. त्यांना असे तळे वगैरे नको जायला, असं आपल्याला करायचं आहे ते त्याचा डो. तर चला आता करून घेऊया. आणि इकडे आता बघू शकताय बघा, आता गोल आपण करायचं आहे गुलाबजाम आणि बघायचं की आजूबाजूला तळे तर नाही गेले ना. जर का तळे गेले असतील ना तर मग परत त्याला मळून घ्यायचं चांगलं. पण आपलं व्यवस्थित झालं आहे आणि रवा पण बघा थोडा उरलेला होता, पूर्ण काही रवा मी घातलेला नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर ना छान असे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला मीडियम साईजचे आणि जवळजवळ 40-50 असे गुलाबजाम माझे झाले होते. तर तेच मी आता वळून घेते आणि आपण गोल किंवा असे अंडाकृती पण करू शकतो, पण मी या ठिकाणी गोलच करते. तर गोल असे मस्त गुलाबजाम आपल्याला करून घ्यायचे एकसारखे आणि मस्त तुपात किंवा तेलात आपल्याला तळून घ्यायचं आहे मंद आचेवर. तर चला आता इकडे गोळे करून घेते मी. आता इकडे गुलाबजाम करून झालेत आपले आणि तेल पण मी कढईमध्ये ते तापत ठेवलेलं आहे. तर एवढे काही गुलाबजाम आपले झालेले आहेत आणि ते मस्त आता आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये चांगलं मंद आचेवर. आणि तेल थोडंसं चांगलं तापू द्यायचं आहे, खूप गरम नाही करायचं आहे. खूप गरम जर का केलं ना तर लागलीच ते लाल पडतात आणि आतून कच्चे राहून जातात. तर मग त्यामुळे ना इकडे आता जरा चांगले तापले का मग मी टाकणार आहे त्यामध्ये. तेल चांगलं तापलं का तर थोडंसं आता टाकून बघते एक म्हणजे होतं आहे का व्यवस्थित, नाही तर मग जास्त गरम होऊन जातं. तर आता छान होतं आहे ते. मग आता सगळे गुलाबजाम आपण थोडे थोडे करून तळून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकताय मस्त असं त्याला कलर येतो आहे आणि छान वरती येतं आहे ते. तर म्हणजेच तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, एकदम खूप जास्त गरम पण नाही आणि अगदी गार पण नाही. तर आता टाकून घेऊया त्यामध्ये बाकीचे गुलाबजाम थोडे थोडे करून आणि मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त त्यांना फ्राय करून घेऊया. तर आता इकडे या पळीनेच टाकते मी, कारण ना ते टाकताना वगैरे तेल वगैरे येतं अंगावर. तर मग त्यामुळे ना असं टाकलं की बरं पडतं, अगदी हळूच ते तेलात सोडले जातात त्यामुळे. तर चला सगळे फ्राय करून घेऊया मस्त गोल्डन ब्राऊन कलरवर आणि मंद आचेवर आपल्याला करायची.
गोल्डन ब्राऊन कलर एक बॅच करून घेतलेली आहे. आणि इकडे ना तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल, कारण खव्याचे गुलाबजामना नेहमीच असे टेस्टी लागतात, खायला चवीला खूप छान लागतात. आपण बाहेरून वगैरे आणतो ना त्याच्यापेक्षा खव्याचे गुलाबजाम खूप छान होतात. म्हणजे ब्रेड किंवा आपण रव्याचे करतात काही जण, तर त्यापेक्षा हे खूप टेस्टी लागतात. तर चला इकडे आता पाक पण करून घेऊया. तर 2 वाटी साखर घातली मी आणि पाणी घातले साखर बुडेल एवढी. त्यानंतर आपल्याला त्यात केसर वगैरे किंवा वेलची पूड काही टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो. मी इकडे केसर टाकणार आहे. आणि मस्त पाक तयार करून घेऊया आपण चांगला. तो पण आपल्याला थोडासा मीडियम फ्लेमवरच करायचा आहे, खूप जास्त उकळायचा नाही त्याला, नाही तर मग कडक होतो तो, असा जास्त चिकट होऊन जातो. तर तसा पण काही चांगला लागत नाही गुलाबजाममध्ये. थोडासा पातळसरच पाक आपल्याला चांगला वाटतो गुलाबजामसोबत. मग त्यामुळे आता इकडे केसर टाकून घेते, मस्त केसरचा रंग येईल त्याला. आणि मग नंतर पाक आपला झाला की त्यानंतर मग त्यामध्ये ना थोडंसं गार झाल्यावर आपण गुलाबजाम टाकून द्यायचे. तर इकडे बघू शकता आता मस्त पाक उकळत आला आहे आपला. आणि उकळल्यानंतर त्यामध्ये आता आपण गुलाबजाम घालून देणार आहे. आणि 2 तासानंतर छान असे भिजून जातात आपले गुलाबजाम आणि त्यानंतर इतके सॉफ्ट होतात ना, खूप छान होतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.